नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। शेवटी का होईना परंतु राज्य शासनाने अखेर नमोच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आणि ज्या प्रकारे पहिला हप्ता राज्य शासनाच्या सरकारी कार्यक्रमादरम्यान वितरित केला, तसेच एका कार्यक्रमाची घोषणा आज राज्य शासनाने केलेली आहे आणि त्यासाठी राज्य शासनाने काल संध्याकाळी एक शासन निर्णय देखील निर्गमित केला आणि त्याची संपूर्ण आणि अधिकृत अशी माहिती त्यांच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे। तर काय आहे या शासन निर्णय किंवा काय आहे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी सन्मान निधी या नवीन योजनेअंतर्गत राज्यामधील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये हे थेट जमा केले जाणार आहेत। ही आर्थिक मदत मिळणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली आहे। ही रक्कम डिसेंबर 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित देखील केली जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। तसेच यामुळे शेतकऱ्यांना कठीण काळामध्ये अत्यंत आवश्यक असलेली मदत मिळेल। महाराष्ट्रामधील शेतकरी सध्या दुष्काळ आणि त्या पाठोपाठ यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीमध्ये सापडला आहे। थेट उत्पन्नाचा आधार दिल्यास त्यांचा आर्थिक त्रास देखील कमी होईल। 2019 मध्ये केंद्र सरकारने भारतामधील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत देण्यासाठी PM किसान योजनाही सुरू केली होती। याला पूरक म्हणून राज्य शासनाने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि केवळ महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये हे या योजनेअंतर्गत देण्यामध्ये येतात। त्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना सध्या या दोन्ही योजनेअंतर्गत वार्षिक 12,000 रुपये हे देण्यामध्ये येत आहेत। याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी 85.6 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला। तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये 92 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यामध्ये आला। तसेच सुमारे 7.2 लाख शेतकरी ज्यांचे KYC पूर्ण झाले नव्हते त्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नव्हता, परंतु त्यांची माहिती अपडेट केल्यानंतर त्यांना योजनेमधील भविष्यातील सर्व देयके देखील आता मिळणे सुरू होईल। ताज्या अपडेटनुसार दोन्ही योजनांमधील पुढील रक्कम 4,000 रुपये मिळून एकत्र या महिन्यामध्ये त्याच दिवशी हस्तांतरित केली जाईल। सर्व पात्र शेतकरी अधिकृत पोर्टलवर लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नावे देखील आता तपासू शकणार आहेत। तसेच ज्यांची KYC झाली नाही त्यांनी देखील ती तातडीने पूर्ण करून घ्यावी असे देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहे। याबरोबरच नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना उपक्रम या महत्त्वाच्या योजना आहेत, ज्या थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भरीव उत्पन्न सहाय्य देतात। राज्य आणि देशामध्ये कृषी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे मोठे देखील वरदान ठरत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता नुकत्याच काही दिवसामध्ये राज्यामधील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र 4,000 रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि अशा प्रकारची आज एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।